नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाविषयीची सुनावणी दिनांक 27, 28, 29 जुलै रोजी होणार होती. पैकी 27 रोजीच्या सुनावणीमध्ये प्रकरण तहकूब करण्यात आले. यात सर्वात ठळक गोष्ट अशी की सरकारतर्फे प्रकरण चालवण्यासाठी तयारी नाही, असे मुकुल रोहटगी या सरकारने नियुक्त केलेल्या वकिलांनी माननीय सुप्रीम कोर्टाला सांगितले. मागच्या तारखेच्या आदेशामध्ये सुप्रीम कोर्टाने असे नमूद केले होते की 22 जुलैपर्यंत लेखी निवेदन आपापले सर्व पक्षांनी सादर करावे. सकळ दर्शनी तसे काही झाले नाही. त्यामुळे जी ऑर्डर अपलोड झालेली आहे त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट त्याचा उल्लेख आहे की लेखी निवेदन द्या या आदेशाचे पालन झालेले नाही. उलट सरकार पक्षातर्फे असं सांगण्यात आलं की कोविड परिस्थितीमुळे ऑफिसर्सचा आणि वकिलांचा ताळमेळ जमला नाही. त्यामुळे वकिलांना पुरेसे इन्स्ट्रक्शन्स मिळाले नाहीत आणि त्याच्यामुळं सध्या सुनावणी घेणं संयुक्तिक नाही. यामध्ये मराठा आरक्षणच्या समर्थनार्थ जे पक्षकार कोर्टासमोर आहेत, त्यांच्यातर्फे असे सांगण्यात आले कोर्टाला की जोपर्यंत प्रत्यक्ष सुनावणी सुरू होत नाही तोपर्यंत हे प्रकरण तहकूब करावे. सरकार पक्षातर्फे असाही एक अर्ज आलाय काल की हे प्रकरण 5 सदस्यीय बेंच समोर जावे. द कॉन्स्टिट्यूशनल बेंच शुड हिअर दिस मॅटर अशा अर्थाचा एक आहे. याच्याविषयी जे टीव्हीवर बोलतात त्या लोकांना कितपत माहिती आहे हा संशोधनाचा विषय. पण बोलतायत की आताच्या परिस्थितीमध्ये सुनावणी घेणं अशक्य आहे, असं मराठा आरक्षणाचा विषय टाळणाऱ्या लोकांकडून काल न्यायालयासमोर सांगण्यात आलं की व्हर्च्युअल हिअरिंगनी हे प्रकरण सोडवता येणार नाही. व्हर्च्युअल हिअरिंग मध्ये सध्या हे घेऊ नये. तर प्रकरणात सुरुवातीला जे सर्वात ज्येष्ठ विधिज्ञ मराठा आरक्षणाच्या विरुद्ध बाजूनी पक्ष मांडणाऱ्या विधिज्ञांपैकी the most senior designated senior advocate Shri Datar, he submitted that the government have initiated a process of recruitment. मेगा भरती नावानी सरकारतर्फे 72,000 जागांसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामध्ये जर नियुक्त्या दिल्या तर खुल्या प्रवर्गाला त्याच्यामुळे खूप नुकसान आहे आणि म्हणून ही सुनावणी लवकरात लवकर घ्यावी अशा अर्थाचं प्रतिपादन श्री दातार यांनी केलं. दातार यांनी मान्य कोर्टासमोर एमपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांची एक संकलित माहिती दिली आणि या परीक्षांमधून काही परीक्षांमधून निवड प्रक्रिया संपून अंतिम यादी सुद्धा तयार झालेली आहे. ज्या अंतिम यादीवर निवड केलेल्या अंतिम यादीवर एक डिस्क्लेमर असे आहे की या निवड प्रक्रियेतून होणाऱ्या नियुक्त्या माननीय सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरुद्ध सध्या प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहील. याकडे लक्ष वेधून श्री अरविंद दातार यांनी असे सांगितले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकारतर्फे त्यांनी असं एक सांगितलं की ही जी मेगा भरती आहे ही मेगा भरती आम्ही 2 टप्प्यांमध्ये पूर्ण करू आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा अंतिमरित्या निर्णयित होण्याच्या आधी ही निवड प्रक्रिया होऊ नये यासाठी सुनावणी लवकरात लवकर व्हावी असे दातारांचं प्रतिपादन होतं. त्यावर सरकार पक्षातर्फे असं सांगण्यात आलं की 4 मे 2020 रोजी यापुढे कुठल्या नियुक्त्या देऊ नयेत याच्यासाठी सरकारतर्फे आदेश काढण्यात आलेले आहेत.
सरकारचे हे निवेदन रेकॉर्डवर घेऊन तशी नोंद आदेशामध्ये करून सुप्रीम कोर्टाने सरकारचे हे म्हणणे ऐकले की किमान 15 सप्टेंबर पर्यंत आम्ही कुठल्याही नियुक्त्या करणार नाही. ही सरकारतर्फे देण्यात आलेली अंडरटेकिंग जी आहे, सरकारतर्फे जे कोर्टाला एक प्रकारे अभिवचन देण्यात आलं, हमी देण्यात आली की आम्ही नियुक्त्या करणार नाहीत. ही अतिशय आनंदाची आणि इष्ट गोष्ट आहे की सरकारतर्फे आजपर्यंत एक जो जनमानसात एक मतप्रवाह आहे की सरकारला मराठा आरक्षणाविरुद्धच्या ज्या काही याचिका आहेत त्या प्रलंबित ठेवायच्या आहेत, त्यावर निर्णय होऊ नये यासाठी पक्षकार म्हणून सरकार काय जे करायचं ते करत आहे. तर 72,000 नोकऱ्या, 72,000 नियुक्त्या जर असतील तर तितके पद रिक्त आहेत आणि तितके पद रिक्त ठेवून सरकार कारभार करत आहे. तर सरकारला निश्चित या गोष्टीचा त्रास होत असेल आणि सरकार लवकरात लवकर या नियुक्त्या करण्यासाठी का होईना the government will be more cooperative in letting the court decide the ultimate fate of the Maratha reservation. कारण आता एक पक्क झालंय की जोपर्यंत अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाच्या अंतिम निर्णयापर्यंत महाराष्ट्रातली 72,000 जागांची भरती पूर्ण प्रक्रिया ती थांबून राहील किंवा नियुक्त्या तरी देण्यात येणार नाही. एक महत्वाचा प्रश्न असाही होता की पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया 31 जुलैला संपत आहे आणि तसं न्यायालयाच्या निदर्शनाला एका वकील साहेबांनी आणून दिलं. दुसऱ्या एका वकील साहेबांनी असं सांगितलं की ही जी 31 जुलैची भीत मुदत आहे ती थोडी वाढ देण्यात यावी आणि असंही प्रतिपादन करण्यात आलं की या प्रक्रियेला मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात यावी. सुप्रीम कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला. सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने सुद्धा मराठा आरक्षणाच्या अंमलाला स्थगिती देण्यास नकारच दिलेला आहे. आतापर्यंत कुठल्याही प्रकारे स्थगिती आदेश पारित करण्यात आलेले नाहीत. मराठा आरक्षण जेव्हापासून लागू झाले तेव्हापासून आजपर्यंत कधीही स्टे मिळालेला नाही. 2019 ची बॅच निघून गेली, पोस्ट ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट. आता पोस्ट ग्रॅज्युएट ऍडमिशनची जेव्हा वेळ आहे तेव्हा एक देर इज अन इंटरिम ऑर्डर पास्ट इन एप्रिल की ज्यामध्ये असं सांगितलंय की मराठा आरक्षणावरील याचिका प्रलंबित ज्या आहेत त्यांच्या अंतिम निर्णयावर यावर्षीची वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेश प्रक्रिया अवलंबून राहील. द ऍडमिशन्स मेड इन द इयर 2020 फॉर postgraduate medical and dental courses would be subject to the final outcome of the petitions pending before the court. This is a very positive development and I hope that this will take care of the concern of postgraduate medical students and their parents. तशी एक ऑर्डर असताना अजून कुठला स्थगिती आदेश कोर्टाने देण्यास नकार दिला. पण या सुनावणीमध्ये या आदेशामध्ये सरकारने सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की पुढे जाऊन अंडर ग्रॅज्युएट मेडिकल कोर्सेस साठी म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या कोर्सला प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू राहू नये अशा अर्थाचे निवेदन जेव्हा कोर्टासमोर आलं तेव्हा कोर्टाने सांगितले की तो विषय आम्ही हाताळू. त्या विषयावर काय निर्णय द्यायचा तो सरकार देईल. त्या विषयावर सुप्रीम कोर्ट निर्णय द्यायचा देईल, अंतरिम स्थगिती देईल किंवा तोपर्यंत मराठा आरक्षणाचा संपूर्ण विषय it will be decided finally by the time the undergraduate course commences and admissions are made. म्हणजे अंडरग्रॅज्युएट कोर्स साठी मराठा आरक्षण लागावं का ना लागावं ह्याच्याविषयी सुनावणी होणार. पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कोर्स मध्ये एक इंटरिम ऑर्डर आहे which will take care of the concern of students of this year for this batch 2020. आणि
नौकर भरतीमध्ये नियुक्त्या सरकारने करू नये अशा अर्थाचं कालच्या परिस्थितीमधून प्रकरण एकंदरीत बोललेलं आहे. ही खूप पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे. याच्यावर बरीच चर्चा ऑलरेडी सुरू झालेली आहे, की शासनातर्फे अ, पुरेशी काळजी घेण्यात आली नाही वगैरे, वगैरे. हे राजकारणाचा भाग आहे. राजकारणी लोक बोलत राहतील. पण मराठा आरक्षणाची सुनावणी अंतिमरित्या सुरू व्हावी यासाठी पोषक वातावरण काल माननीय सुप्रीम कोर्टाने केलेल्या आदेशामुळे तयार झालेले आहे. आय जस्ट होप that as soon as practicable the courts will hear the matters fully. त्या 5 सदस्यीय घटनापीठाकडे कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे प्रकरण पाठवावं किंवा कसं एक ते 25 तारखेच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाचे जे प्रिसाइडिंग आता जे सध्या 3 जजेसचं बेंच आहे, दे विल डिसाइड whether the matter will go before a constitutional bench of 5 judges. आणि त्याच्याविषयीचे काही नियमावली आहे, त्या नियमावलीची पूर्तता करून जी नियमावली the jurisprudence around when a constitutional bench should hear some matter ही सर्वसामान्यांना कळणारी गोष्ट नाही, कारण ती सर्वसामान्यांच्या कुठल्याही प्रकारे हिताची नाही. आता हे कसं तरी करून प्रकरण टाळायचं यासाठी मुळात हे अर्ज करण्यात आलेला होता. आता काल महाराष्ट्र शासनातर्फे हा जो अर्ज आलेला आहे, ही एकतर पश्चात बुद्धी आहे, की एक खाजगी व्यक्ती जो अर्ज करायचा विचार करते, तो अर्ज करायसाठी महाराष्ट्र सरकारला 3 महिने वाट बघावी लागली. म्हणजे महाराष्ट्र सरकारचे जे विधी सल्लागार आहेत, त्यांचं लक्ष पुरेसं होतं का या प्रकरणाकडे? का ही पश्चात बुद्धी सुचली आहे, की त्यांची री ओढून कसं तरी करून प्रकरण टाळावं, हा विषय ठीक, हा विषय गौण. कालच्या 27 तारखेच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीमध्ये आरक्षण विरोधी जी समाजाचा जो घटक आहे, ज्यांना मराठा आरक्षण किंवा एकंदरीत वाढलेलं आरक्षण जे आहे ते नको, यांच्यासाठी दिलासादायक अशी परिस्थिती, की याविषयी सुनावणी लवकरात लवकर होईल. माइट बी पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कोर्सेसचं सगळं होऊन जाईल 31 तारखेला, उद्यापर्यंत ते होऊन जायला पाहिजे. पण त्यापुढे हे प्रकरण किती टळावं ह्याला सुद्धा एक मर्यादा आहे. आणि आतापर्यंतच्या घटनाक्रमाकडे बघताना दिनांक 27 जुलै रोजी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये सकारात्मक हालचाली झाल्या, असं माझं स्वतःचं मत आहे. इतपर काय जे होईल, बाहेर जी चर्चा होईल, या चर्चेनी संभ्रमित न होता जनतेला सत्य परिस्थिती काय आहे हे अवगत करून घेण्यासाठी या व्हिडिओचा प्रपंच आहे. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मत माझं व्हिडिओ चॅनल आहे. परखड मत हे माझ्या मराठीतल्या ब्लॉगचं नाव आहे. फेअरनेस इन रिझर्वेशन डॉट blogspot.com इज माय blog maintained in English. I thank you so much for having spent time watching me speak about the matter yesterday. You can, of course, like my channel, subscribe to it. Again, I thank you very much.